फायनली मी 2 व्हिडिओमध्ये या मूव्हीची चर्चा केली होती. फायनली तो आज शो मी 2 वाजायचा पाहिला. अल्मोस्ट 30 ते 35% 40% पब्लिक ऑडियन्स आली असेल त्या मूव्हीला. मेन म्हणजे मला नीम बाबाबद्दल जराही काहीच माहीत नव्हतं. जितकं मी एकदम ॲज अ एकदम फ्रेशमध्ये बघायला गेलो होतो मी मूव्ही. आणि याआधी मी जे 2 व्हिडिओ काढले त्यांच्या याच्यावर की याला शो निघायला पाहिजे होते आणि मोठ्या रिव्ह्यूवरनं जसं की योगी बोलताय आणि परत सूरज कुमार यांनी मेन विषय म्हणजे आपण या मूवीबद्दल बोलू की कसा आहे मूवी. तर याला डायरेक्ट केलेलं आहे विशाल चतुर्वेदीनं. आणि मेन म्हणजे स्टोरी जी आहे जी मूवी आहे तब्बल 2.30 म्हणजे 2.5 तासाचा मूवी आहे. पण जरा पण असा म्हणजे बोर होऊ देत नाही आतमध्ये. एकदम सीटला बांधून ठेवतो. आणि मेन म्हणजे पब्लिक जे लास्ट झालं का लास्टला म्हणजे मला पण वाटलं होतं की हा मूवी संपला इथे. त्यांनी तिथं पोस्ट क्रेडिट सीन नाही दिला त्यामध्ये. त्यांनी म्हणजे एक असा थोडासा क्लू सोडला की सेकंड पार्ट पण येणार आहे. आणि मी इंटरव्हल जो सीन पाहिला म्हणजे पूर्ण ऑडियन्स थक्क होतं ते इंटरव्हल सीन पाहून. तुम्ही ज्यावेळेस पाहसाल इंटरव्हल सीन, मी आता त्याच्यावर फोटो दाखवला असता पण ते पूर्ण हे होऊन जाईल लीक म्हणजे कसं ऑलरेडी लीक झालेला आहे बहुतेक कुठेतरी तो फोटो. पण म्हणजे हा मूवी थिएटर बेसिस आहे. कारण मूवीचं बजेट तुम्हाला मी काढलं एक मूवीचं बजेट तर 1.8 करोड रुपये फक्त बजेट मूवीचं. आणि काही असे सिनेमे असतात की जवळपास 5-6 कोटी लावून पण त्या टाईपचा छाप सोडत नाहीत तेवढंच फक्त. आणि मेन म्हणजे यामध्ये कुठलाही सुपर हिरो टाईप काही तुम्हाला हे दाखवलं नाही आहे. सिम्पल स्टोरी आहे, सिम्पल वेनं दाखवली एकदम खतरनाक.